नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजना बंद होणार, मोदी सरकार म्हणजे शेतकरी हिताचं सरकार अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न पीएम किसान योजनेतून सातत्यानं करण्यात आला। शेतकऱ्यांचा मुद्दा आला की सत्ताधारी आमदार, खासदार, मंत्र्यांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण या योजनेचा उल्लेख करत असतात। पण आता ही योजना बंद करण्यात येईल अशी चर्चा सुरू झालेली आहे। नीति आयोगानं देशातील 24 राज्यातील 5000 शेतकरी कुटुंबाचं सर्वेक्षण सुरू केलं आहे। या योजनेपासून शेतकऱ्यांना फायदा झाला की नाही याचा आढावा घेण्यात येणार आहे। 2019 साली लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना सुरू केल्याचं जाणकार सांगतात। केंद्र सरकारनं लाभार्थी योजनांचा वापर करून मतदारांना भुरळ घातली आहे। याच रणनीतीचा भाग म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजेच 29 फेब्रुवारी रोजी 16वा हप्ता जमा करण्यात आला। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांनी शेतकरी भरडून काढला आहे। सरकारच्या धोरणामुळे गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस, कांदा, ऊस उत्पादकांची कोंडी झाली आहे। शेतकऱ्यांचा संताप कमी करण्यासाठी पीएम किसानचा वापर केला गेला। त्यामुळे पीएम किसान योजना ही एक शेतकऱ्यांना लाच दिल्यासारखी गोष्ट आहे। त्यामुळे ही योजना बंद होणार की बदल होणार यात तर्कवितर्क काढले जात आहेत। तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा।